नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या हाऊस वाईफ लाईफ या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आपण आज एकाच व्हिडिओमध्ये 2 रेसिपीज दाखवणार आहोत। तर या ठिकाणी मी आज मुगाची मुगाची आमटी बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी जिरे मोहरी चांगले कडकडून दिलेला आहे। त्यानंतर कांदा टोमॅटो हे या ठिकाणी टाकलेलं आहे। हे छान असं परतून घ्यायचं। ॲक्च्युली कांदा ते छान परतून घ्यायचं, त्यानंतर टोमॅटो वगैरे टाकायचा। आता मला आज घाई आहे, मी दोन्ही एकत्र टाकलेलं आहे। तर इथे बघू शकता छान असं तुम्ही या ठिकाणी हे परतून घ्यायचं आहे। आणि जमलं तर मूग हे घरीच ठेवायचे धुतण्यासाठी, म्हणजे मोड वगैरे आणण्यासाठी। तुमच्याकडे मोड आलेले मूग नसतील, तुम्ही घरी वगैरे ठेवले नसतील तर तुम्ही बाहेरून देखील आजकाल भेटतात, तर तिथून देखील तुम्ही ते आणू शकता। मोड आलेले कडधान्य हे आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असतात, तर तुम्ही नक्कीच मोड आलेले कडधान्य रोजच्या आहारामध्ये ॲड करू शकता। इथे तुम्ही बघू शकता मी जो मसाला वापरला आहे ते लसूण, आपलं खोबरं आणि कोथिंबीर हे या ठिकाणी वापरलेलं आहे। त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला हा या ठिकाणी मी टाकून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे हळद हे देखील या ठिकाणी मी टाकून घेत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही जो मसाला आहे तो कमी जास्त करू शकता। या ठिकाणी मी लसूण, खोबरं, कोथिंबीर हे या ठिकाणी यूज केलेला आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान असा इथे कलर वगैरे येत आहे। हे छान ॲक्च्युली तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं, कारण हाच बेस महत्त्वाचा असतो भाजीमध्ये। खरं तर आपण मसाला व्यवस्थित छान परतून घेतला ना तर भाजी खूप छान लागते। इथे बघू शकता तुम्ही माझा मसाला कलर किती छान आला आहे। आता हे मूग आहेत, 1 वाटीच मूग घेतलेला आहे मी या ठिकाणी। मोड आलेलं, मोड नसते आले तुम्ही भिजत टाकलेले असतील तरीही चालतील, पण मोड आलेले कडधान्य ॲक्च्युली आपल्या शरीरासाठी खूप छान असतात। तर शक्यतो तुम्ही मोड आलेले कडधान्य वापरा। तर या ठिकाणी बघू शकता मी मूग वगैरे या ठिकाणी ॲड केलेलं आहे, पण पाणी लगेच ओतलेलं नाही आहे, ते देखील छान असं परतून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही किती छान असं परतून घेतलं आहे मी। आणि त्याच्यानंतर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थंड पाणी वापरू शकता, किंवा या ठिकाणी तुम्ही गरम पाणी देखील या ठिकाणी यूज करू शकता, जेणेकरून आपल्या भाजीला छान असा तवंग, लालसर हा तवंग हा आपल्या भाजीवरती पसरतो। तुम्ही बघू शकता माझ्या भाजीला कसा छान असा तवंग वगैरे आलेला आहे। त्याचबरोबर ही भाजी टेस्टला देखील खूप छान झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा मुगाची आमटी, मोड आलेल्या हिरव्या मुगाची आमटी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही सांगा। त्याचबरोबर शेअर, कमेंट करा। तुम्हाला कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर ते देखील तुम्ही सांगा। आता ही भाजी मी बाजरीच्या भाकरीवर खाणार आहे, गरम गरम बाजरीची भाकरी आणि आपली मुगाची आमटी। त्याचबरोबर तुम्ही सॅलड देखील इथे यूज करू शकता। घरात काकडी असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल त्याच्यावर तुम्ही ही खाऊ शकता। तर आपण या व्हिडिओमध्ये आणखी एक दुसरी भाजी दाखवणार आहोत, बाजरीची भाकरी। बघू शकता माझी भाकरी मोठी असते, तुम्हाला हवी असेल तुम्ही छोटी भाकरी करू शकता। तर या ठिकाणी मी टोमॅटो, मुगाची आमटी आणि बाजरीची भाकरी या ठिकाणी खाणार आहोत आम्ही। इथे बघू शकता माझी भाकरी खूप छान अशी। आता आपण पाहणार आहोत कॅप्सिकमची भाजी, म्हणजे सिमला मिरची म्हणजे ढोबळी मिरची। काही जण ढोबळी मिरची आवडीने खात नाही, तर या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा। नक्कीच तुमची मुलं किंवा घरातली मोठी माणसं ही भाजी नक्कीच खातील। तर या ठिकाणी मी सिमला मिरची स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली आहे, आणि कांदा, टोमॅटो, अद्रक लसूण पेस्ट इथे हा मसाला मी या ठिकाणी यूज केलेला आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय छोटे छोटे पीस मी या ठिकाणी केलेले आहेत, जेणेकरून मुलं देखील खातील, कारण ही भाजी मी माझ्या मुलांच्या टिफिनसाठी बनवत होती। तर माझ्या मुलाने अक्षरशः पूर्ण भाजी संपून आणली होती, खूप आवडीने खाल्ली, आणि मला कमेंट देखील दिली की आई आजची भाजी खूप छान झाली होती, मला खूप आवडली। तर या पद्धतीने ही भाजी करून पहा। याच्यामध्ये मी आपला पावभाजीचा मसाला ॲड केला होता, तर तुम्ही देखील असं करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू, बाय बाय, थँक्यू सो मच।